काय नेमकी परिस्थिती वसई विरारमध्ये आहे ते पाहूया। संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे आणि वसई विरार शहरातल्या सखल भागामध्ये पावसाच्या पाण्याने आता सगळे परिसर जलमय झालेले आहेत। वसईमध्ये शासनाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली असली तरी नोकरदार वर्गाचे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना हालच होत आहेत। विरार पूर्वच्या मनवेल पाडा भागामध्ये तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। तर वसई विरारमध्ये पावसाचा कहर सुरू आहे। वसई विरारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि नोकरदार मंडळींना अशा या पावसाच्या पाण्यातून सध्या आपली वाट काढावी लागते। त्यामुळे मुंबईकरांची वाट ही कशी बिकट आहे पावसाच्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा आपल्याला दिसून येत आहे। वसई विरारमध्ये काल रात्रीपासून जो धुवाधार पाऊस पडतोय त्यामुळे शहरात पुन्हा जलपरिस्थिती निर्माण झालेली आहे। मी सध्याची ही तुम्हाला दृश्य दाखवतोय। हा विरार पूर्वेचा मनवेलपाडा परिसर आहे। हा खरं तर उंचवटा असलेला भाग आहे, तरी कधी नव्हे तर या रस्त्यावरती पाणी आलेलं पाहायला मिळते। अक्षरशः शहरातली वाहतूक पूर्णपणे कोलमडलेली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल यावरती देखील पाणी साचल्याने महामार्गावरच्या वाहतुकीला फटका बसलेला आहे। खरं तर सकाळपासून जो पाऊस पडतोय त्यानं अनेक नोकरदारांचे हाल सुरू केलेले आहेत। काही जण तात्काळ उभे आहेत। मला सांग मित्र, कुठे जायचंय तुला, काय अडचणी येते? वसईला यायचं मला सातवीली। आता ऑटो काय जात नाही, पाणी पुरा भरलाय वसई विरार। इकडे नाला सुपारून जाते ऑटो, बसेस पण अडकतायत का? बसेस पण अडकतायत। आता गेलो तर परत मध्येच अडकून आलं तर परत घरी यायचं परत हे होतील, प्रॉब्लेम होतील। त्यामुळे आता मी अजून काय ऑटो भेटले नाही। काय परत घरी जाणार? आता बघा, भेटली तर कामावरती जाणार, नंतर घरीच जाणार भाग आहे। नक्कीच अनेकांना पुन्हा घरी परतावं लागते, कारण पावसाने जो हाहाकार माजवलेला आहे त्यामुळे शहरातली वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे। संपूर्ण नालासोपारा विरार वसईतले जे रस्ते आहेत ते अशाच पद्धतीने जलमय झालेले पाहायला मिळतात। खरं तर हवामान विभागानं पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला होता। त्यानुसार काल रात्रीपासून धुवाधार पाऊस पडतो, यामुळे शहरातल्या ज्या शाळा आहेत, महाविद्यालय आहेत त्यांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे। पावसाचा जोर पुन्हा जर दुपारनंतर वाढला तर नक्कीच वसईकरांचं जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश सोबत मी प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार।